साईराम. शिर्डीमध्ये श्री साई समाधी मंदिर परिसरात साठेवाडा आहे. हे साठे मूळचे खेडा जिल्ह्याचे. खेडा जिल्ह्यात त्यांचे महादेवाचे मंदिर होते. तेथेच मेघा नामक एक पुजारीची त्यांनी नेमणूक केली होती. मेघा महादेवाचे निस्सीम भक्त होते. त्यांची महादेवावरची निस्सीम भक्ती पाहून साठ्यांनी त्यांना शिर्डीला जाऊन श्री साईबाबांचे दर्शन घेण्याची आज्ञा केली. त्यांची आज्ञा असल्यामुळे नाईलाजाने त्यांना शिर्डीला जावे लागले. पण बाबा मशिदीत राहतात हे ऐकल्यावर त्यांचे मन नाराज झाले आणि मी दर्शन घेणार नाही, त्यांची पूजा करून मी माझा धर्म बाटणार नाही, असा त्यांनी विचार केला. ज्या वेळेला ते द्वारकामाईत आले, श्री साईबाबांना पाहिले, त्यावेळेला बाबा त्यांना बघून खूप चिडले, खूप रागावले आणि मी नीच आहे, यवन आहे, तू जातीने ब्राह्मण आहेस, तू माझी पूजा करू नकोस, इकडे येऊ नकोस म्हणून हकलले. मेघा खूप घाबरले आणि माझ्या मनात येणारे विचार श्री साईबाबांना कसे समजले हाच त्यांना प्रश्न पडला. नंतर त्यांना कळून चुकले की श्री साईबाबा पूर्ण परब्रह्म अवतार आहेत. मग त्यांनी तेव्हापासून श्री साईबाबांची निस्सीम भक्ती केली. महादेव समजून श्री साईबाबांची कोसावरून बेल आणून, गंगेचे पाणी आणून बाबांची पूजा केली. श्री साईबाबांचे अनन्य भक्त झाले आणि श्री साईबाबांच्या हस्तेच त्यांचा अंतिम संस्कार झाला. धन्य ती भक्ती आणि धन्य तो भक्त ज्यांचा अंतिम संस्कार श्री साईबाबांनी केला. ओम साईराम.